सेम बैलावर कालवडी पडली. असा बैल आम्ही आमच्या भागात भरपूर वाढली त्या बैलाकडे जायला सध्या. बरं बरं. असं कालवडी म्हणजे बघायला येतात ना माझ्याकडे. असं ते रूप बघून सगळे म्हणजे वेळ झाली तर ती अभिषेक चालली जातो आमच्या भागात. भरपूर गाडी तिकडे चालली बैलासाठी. बरं बरं. आमच्या भागात भरपूर कालवडी अशा पडलेले अभिषेकच्या बैला. आवड आहे. सर्जाचं माप मोठं आहे, देखणे पण आहे सर्जाचं. अजून शांत आहे सर्जा. कालवडी तर शांत झालेली आहे त्यामुळे आम्हाला आवडतं. बैलाला शरीर चालवल्यापासून जरा किनारला मार्केट आले ना. त्यामुळे जरा लोक सांभाळायला हे करायला खोंड गाई. चांगल्या गाई दर्जाच्या पैदास करायला. नमस्कार मंडळी, खिलार साम्राज्य पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कायम जी काही दडलेलं गोधन आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता सध्या खिलार साम्राज्य माढा तालुक्यातील गाव कुठलं जाता? माढाच. आता कालवडीचे ह्या किती वय आहे? 17 महिने. विकत घेतलेली का घरचे? आणा एकदा बघ इथे. कोणत्या बैलाचे? सर्जा सिद्धापूर खाणीचा. बरं बरं. ही काय ही जी आई कुठं आहे? बरं. दादा इकडं पलीकडं आम्हाला तुमच्या दावणीचं म्हणजे काय काय म्हशी दिसत आहेत. तर किती टोटल म्हशी आहेत काय? बर. तुमच्या डेअरी फार्मचं नाव सांगा. बर. शिवदे डेअरी फार्म. आता या कालवडीबद्दल सांगा. या कालवडीचं किती वय आहे म्हणला? 17 महिने. घरच्या आपल्या तुमच्या गाईची. बर बर बर. काय हिला काय खुराक वगैरे कसं काय असते? सरकी. नाद कधीपासून आहे दादा तुम्हाला? लहानपणापासून. बरं. आपल्या दावणीला किती आहेत खिलार? 3 खिलार. एक गाय होती सांभाळलेली मला. त्यापासून दोन्ही पैदास केली. बर बर. ही किती वेळ येताची तुमच्या गायची? पहिल्या वेताची. पहिल्या वेताला कालवड झाली. दुसऱ्या वेताला कालवड. दुसरी कालवड त्याबद्दल सांगा जरा. सोडा इकडे. हिचं नाव काय ठेवलंय? माऊली. माऊली नाव ठेवलंय. चांगली कालवडी एक नंबर आहे. आणि माप वगैरे खतरनाक आहे. तिचं शिंग कशामुळे झाले त्याबद्दल सांग. गव्हाणीला घासून मशीला इकडे बांधली होती. गव्हाणीला घासून तसं झालेलं आहे. शिंग झाले तसं. बरोबर. अजून काय आदतच आहे ना? आदत आहे अजून. काय दात लावले का? नाही लावलं जात अजून नाही. बरं बरं बरं. गाभण आहे का कसे? नाही गाभण नाही अजून. गाभण नाही. बरं. आता ह्या कालवडीबद्दल सांगा. ही कालवडीच्या पाठीवरची कालवड आहे. बरं. वय 6 महिने. 6 महिने. ही कुठल्या बैलाची? ही बी अभिषेक सर्जीचा आहे. अभिषेक शेरखाने. त्यात एकाच दावणीचं म्हणजे कसं काय? त्या कालवडी मला खूप आवडली. तिला पसंती खूप केली लोकांनी. म्हणजे दावणीला सगळ्यांना आवडली आमच्या घरी पण. म्हणून पुन्हा फिरसी लावून 30 बैल लावला. पण ही जरा म्हणजे त्या कालवडीपेक्षा जरा लई जबरदस्त दिसते बरं का. हिचं किती वय? तिचं वय 7 महिने. 7 महिने. 6 ते 7 महिने. 6 ते 7 महिने. प्रदर्शन वगैरे कुठे जाता येत नाही? का कसं? आणि नाद आहे त्याच्यामुळं आमच्या घरात म्हणजे आवड आहे ना कालवडी. गायींची आवड आहे त्यामुळे जोपासला. हिला काय खुराक बिराक चालू आहे का? नाही हिला दूध चालू होतं. आता ती बंद झाली आहे. आई जरा आजारी असल्यामुळे बर बर बर. आता ही तुमच्या दावणीला 2 कालवडी आहेत. काय म्हणजे लोक असं काय बघायला येतात का? बर. कुणाला मागते? बर. तिला कितीपर्यंत मागितले काय? तिला 1.5 लाखापर्यंत मागणी केली. कुठल्या भागातली होती काय? सांगोला आटपाडी. आणि हिला पण मागतो बर. तिला 40 ते 45 मागते बाकी. हे असं दिवसभर इकडे मोकळं असतं? मोकळं असतं. बर बर. अजून काय करताय तुम्ही? मी दूध व्यवसाय, मला शेती.
बर शिक्षण झालेलं आहे, शेती करतो. बर बर बर. दिवसभर मोकळीच असते इकडे, हा, दिवस मोकळा असतो. रात्री तिकडे बांधायला. रात्री तिकडे. हा. तर एक नंबर दादा कालवडे तुमच्या दामणीच्या. आणि तुम्ही पैदास एकाच बैलाच्या दोन पैदाशी म्हणजे तुम्हाला आवड आवड असल्यामुळे आवड आहे. हा. सर्जाचं माप मोठा आहे, देखणे पण आहे सर्जाचं. हा अजून शांत आहे सर्जा. बर. कारोडीचं शांत झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला आवडतं. बर बर बर. आता काय कोण मागितलं तर काय नेमकं काय करणार नाही, आहे? काय नाही, देत नाही. आता आपल्याला आवड आहे. हा. असं आपण अजून 10-12 गाई म्हणजे करण्याचं आपलं स्वप्न आहे. बर. स्वतःच्या गाई. टॉपच्या खिलारचं हा, किल्लार. जसं तुम्ही म्हशीचं केले हा, तसं. तसं म्हशीचं केलं, तसं किल्लार 10 ते 15 म्हशीचा सांभाळ स्वप्न आहे आपलं. बर बर. टॉपच्या गाई सगळ्या तिथं. टॉपच्या. हा. तुमच्या भागात खिलारचं प्रमाण कसं आहे? आमच्या भागात जरा खिलारचं प्रमाण कमी आहे बाबा. वैरण खर्च म्हणजे वैरण ही बिना खर्चाचं जाईल. त्याला काय म्हणजे असं इन्कम नाही, काय नाही काय. त्यामुळे लोक जरा सांभाळायला हे करतात. हा हा हा. आणि आता कसं आहे खिलारचं म्हणजे प्रमाण वाढल्यामुळं? आता बैलाला शरीर चालवल्यापासून जरा खिलारला मार्केट आले ना. हा हा, त्यामुळे जरा लोक सांभाळायला हे करायला खोंड गाई. हा हा हा. चांगल्या गाई दर्जाच्या पैदास करायला. हा हा हा. हिला बारकीला काय मागते ती? मागतो ती बारकी. बारकीला बारकीला 40-45,000 मागतो. चालते. आता काय गाई गाभण आहे का कसं काय? नाही का पण नाही लावलेली नाही, काय नाही. बर बर. म्हणजे हा. त्यांच्या गाभण आहे, हे नाही का मोठी लावलेली नाही. चालते. धन्यवाद दादा आपल्याला तुमच्या फार्मबद्दल आणि जी काय तुम्ही व्यवसाय करताय आणि पुढे अजून खिलार संगोपन तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल तुम्ही सांगितलं. आणि आपल्या चॅनलला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या दावणीचं खिलार गोधन आम्हाला व्हिडिओ काढण्याचा तुम्ही एक वेळ दिला त्याबद्दल देखील आभार आहे. जबरदस्त आणि जातीवंत 2 कालवडी शिव डेअरी फार्म यांच्या दावणीच्या सिद्धापूर खणीच्या कालवडी आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. एकाच बैल आवडल्यामुळे म्हणजे एकाच बैलाच्या तुम्ही पैदास केली. पैदास केली. शेतकऱ्यांचं बैल. हा हा. बैल मग मापाला खूप मोठा आहे. हा. त्यात कारोडी पण मापाला पडलेली आहे. हा. ती जरा बारकी जरा थोडी आजारी असल्यामुळे तशी जाईल नाही, ती सुद्धा मापाला त्यासारखी जाईल कारोडीसाठी. हा हा हा. सेम बैलावर कारोडी पडली. असा बैल आम्ही म्हणजे आमच्या भागात भरपूर वाढली त्या बैलाकडे जायला सध्या. बर बर. असं कारोडी म्हणजे बघायला येतात ना माझ्याकडे. हा असं ते रूप बघून सगळे म्हणजे वेळ झाली तर ती अभिषेक चालली जातो आमच्या भागात. भरपूर गाई तिकडे चालली बैलासाठी. बर बर. हा, आमच्या भागात भरपूर कारोडी अशा पडलेले आहेत अभिषेकच्या बैला. हा हा हा. हे तुमच्या भागात प्रमाण कमी आहे पण आता वाढायला लागले का? आता वाढायला. हा हा हा. चालतंय. धन्यवाद दादा. तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर माझं सांगा. नाव सार्थक विकाससाठी, हा. राहणार माडा, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 93 70 11 85 35 माझा मोबाईल नंबर. चालतंय. धन्यवाद दादा आपल्याला